नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 संभाव्य सराव प्रश्नसंच भाग 5 आज आपण पाहणार आहोत। यापूर्वीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर ते आपल्या या व्हिडिओच्या शेवटी दिसतील, तसेच चॅनल पेजवर जाऊन तेथूनही तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। चला तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 बेंगळुरू। IT उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र असल्याने हे नाव याला पडले आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे अमरकंटक। मध्य प्रदेशातील अमरकंटक डोंगर रांगांपासून ही नदी उगम पावते। यानंतर पुढील प्रश्न आहे, मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं करेक्ट उत्तर आहे वि.स. खांडेकर। 1974 मध्ये त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी हा सन्मान त्यांना मिळाला होता। यानंतर पुढील प्रश्न आहे, पाणी या शब्दाचे लिंग ओळखा। तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नपुसकलिंग। आपण ते पाणी असं म्हणतो म्हणून त्याला नपुंसकलिंगी असे म्हणतात, ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर याचं करेक्ट उत्तर आहे यकृत, लिव्हर, ठीक आहे। तर यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून तो पित्तरस तयार करते, ठीक आहे। ती काय करते? पित्तरस तयार करते। यानंतर पुढील प्रश्न आहे, एक सायकल ₹3,000ला विकत घेतली आणि ₹36ला विकली तर शेकडा नफा किती झाला? तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, ₹3,000ला घेतलेली सायकल ही ₹36ला विकल्यानंतर त्यामध्ये टोटल ₹600चा नफा होतो, ठीक आहे। ₹600चा नफा होतो। तर या ठिकाणी आपण पहा, गणित या पद्धतीने लिहायचं आहे आपल्याला। जर ₹3,000ला 600 तर ₹100ला किती? ठीक आहे, किती नफा येईल, किती पर्सेंटेज नफा येईल, ठीक आहे। तर याचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे। तिरकस गुणाकार करताना या ठिकाणी पहा, 3,000 इंटू नफा, आपण पर्सेंटेज नफा आपण एक्स मानूयात, इंटू एक्स बरोबर 600 गुणिले 100, ठीक आहे। तर आता एक्स बरोबर 600 गुणिले 100 भागिले 3,000। तर आता या झिरोला झिरो गेला, याला हा गेला, या झिरोला हा झिरो गेला। तर 3 3 एके 3, 3 दोन्ही 6 आणि वरचा 0 0। तर 20% उत्तर आपलं येईल। तर 20% नफा येईल। शेकडा नफा हा किती येईल? 20%। म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 मध्ये 20% आहे। तर आपलं दुसरं उत्तर 20% हे आपलं उत्तर करेक्ट राहील। या पद्धतीने अशा प्रकारचं कोणते गणित आलं तर तुम्हाला तिरकस गुणाकार या पद्धतीने हे तुम्ही सोडवू शकता, ठीक आहे। तर आता यानंतर पुढील प्रश्न पहा। पुढील प्रश्न आहे, कोणत्या कलमान्वये राष्ट्रपतींची निवड केली जाते? तर याचं करेक्ट उत्तर आहे कलम नंबर 54। राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या निर्वाचन मंडळाची तरतूद या कलमात केलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील अष्टविनायकपैकी वरदविनायक हे स्थान कोठे आहे? तर हे महाड या ठिकाणी आहे। रायगड जिल्ह्यातील महाड येथे हे अष्टविनायक स्थान आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, अतुल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर अतुलसाठी विरुद्धार्थी शब्द हा आहे तुलनीय, म्हणजे ज्याची तुलना होऊ शकते असा तो तुलनीय, आणि ज्याची तुलना होऊ शकत नाही असा तो अतुल, ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्ध यांनी पहिले प्रवचन कोठे दिले? तर याचं करेक्ट उत्तर आहे सारनाथ। वाराणसी जवळील सारनाथ येथे त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केले। यानंतर पुढील प्रश्न आहे, जर AC बरोबर 4 तर BD बरोबर किती असेल? जर ACला 4 असेल तर BDला किती? तर ACमध्ये आपण पाहता क्षणी असं लक्षात येतं की Aचा नंबर असतो पहिला, Cचा नंबर तिसरा, तर यांची बेरीज केल्यानंतर ती येते 4। तर त्या पद्धतीने Bचा नंबर असतो दुसरा, Dचा नंबर असतो 4, तर त्यांची बेरीज केल्यानंतर येईल 6। म्हणून याचं करेक्ट उत्तर आपलं ऑप्शन नंबर 2 6 असेल। यानंतर पुढील प्रश्न आहे, लोखंडाचे गंजणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे रासायनिक प्रकारची अभिक्रिया आहे। तर लोहांचे ऑक्सिडीकरण होऊन नवीन पदार्थ म्हणजेच गंज तयार होतो। यानंतर पुढील प्रश्न पहा, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? तर या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे, तर त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे। तर वर्तुळाचं जे सूत्र आहे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं, ते सूत्र आहे पाय आर वर्ग, ठीक आहे। पाय आर वर्ग हे सूत्र आहे। तर पाय म्हणजे या ठिकाणी पहा, पाय म्हणजे 22/7 आणि आर वर्ग म्हणजे आर या ठिकाणी किती दिलेले आहे त्रिज्या, या ठिकाणी रेडियस 7 गुणिले 7, ठीक आहे। त्याचा वर्ग आहे या ठिकाणी सूत्रामध्ये त्रिज्येचा वर्ग करायचा आहे, म्हणून 7 गुणिले 7 आपण लिहिलं। तर 7 एके 7, 7 एके 7, ठीक आहे। 7ला 7 गेले, आता राहिले 22 गुणिले 7। तर 22 गुणिले 7चं केल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर येईल 154, ठीक आहे। तर 154 चौरस सेंटीमीटर हे याचं करेक्ट उत्तर राहील। तर ऑप्शन नंबर 3 आपला करेक्ट होईल, 154 चौरस सेंटीमीटर, ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, पाऊस पडला असता तर शेती पिकली असती हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे संकेतार्थी। जेव्हा
वाक्यात अट म्हणजे जर तर असते तेव्हा ते संकेतार्थी वाक्य असतं, हे लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न पहा, दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? तर याचं करेक्ट आहे दुआब. ऑप्शन नंबर 3. दोन नद्यांमधील सुपीक जमिनीच्या भागाला दुआब असं म्हटलं जातं. यानंतर पुढील प्रश्न आहे, सध्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा ज्यांनी 11 डिसेंबर 2024 रोजी कार्यभार स्वीकारला आहे आणि ते RBIचे 26वे गव्हर्नर आहेत. त्यांनी शक्तिकांत दास यांची जागा घेतलेली आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता? तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनी शुक्रवार हा होता, हे लक्षात असू द्या. अशा प्रकारचे काही प्रश्न असतात ते तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत, लक्षातच ठेवायचे आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? तर नथुला खिंड ही सिक्कीम राज्यात आहे. ही खिंड भारत आणि चीनला जोडणारी प्रसिद्ध खिंड आहे, हेही लक्षात असू द्या. भारत आणि चीनला जोडणारी कोणती खिंड असं जर प्रश्न असेल तरी त्यामध्ये हे लक्षात असू द्या की ती नथुला खिंड आहे. पुढील प्रश्न आहे, मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे वाई. सातारा जिल्ह्यातील वाई येथे विश्वकोश मंडळाचे मुख्य कार्यालय आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात रक्ताचे शुद्धीकरण कोण करतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, मूत्रपिंड. किडनी आणि यकृत रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करून रक्त शुद्ध करतात. यानंतर पुढील प्रश्न आहे, नयन या शब्दाचा संधी विग्रह कोणता? तर नयन या शब्दाचा संधी विग्रह ओळखा म्हणून असा आहे. तर या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ने अधिक अन. ए प्लस अ बरोबर अय या अयादी संधीच्या नियमाने नयन हा शब्द बनतो, हे लक्षात घ्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दख्खनची राणी म्हणजेच क्वीन ऑफ डेक्कन म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचं करेक्ट उत्तर आहे पुणे. ऐतिहासिक आणि शैक्षणिक महत्त्वामुळे पुण्याला हे नाव देण्यात आलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर 5 कामगार एक काम 20 दिवसात करतात तर तेच काम 10 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील? या ठिकाणी पहा, 5 कामगार 20 दिवसात काम करतात तर 10 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार विचारलेला आहे. तर 20 दिवसात जे 5 कामगार काम करतात त्याचंच काम जर कमी दिवसात पूर्ण करायचं असेल तर 20चे निम्मे केले 10 झाले तर 5चे दुप्पट करावे लागतील, म्हणजेच 10 कामगार लागतील. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 2 आपला करेक्ट राहील. कामगार दुप्पट झाले तर काम पूर्ण होण्यास अर्धा वेळ लागेल. प्रसिद्ध येलोस्टोन नॅशनल पार्क कोणत्या देशात आहे? तर अमेरिकामध्ये आहे हा. हे जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान मानले जाते, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, घर फिरले की घराचे वासेही फिरतात या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे, आपले वाईट दिवस आले की सगळेच आपल्याशी वाईट वागू लागतात. ऑप्शन नंबर 3 करेक्ट राहील. ठीक आहे. आपले वाईट दिवस आले की जवळचे लोकसुद्धा आपल्याकडे पाठ फिरवतात, असं याचं उत्तर आहे, हे लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स वेळेवरती मिळत राहण्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची नवीन अपडेट ही सर्वप्रथम आणि वेळेवरती मिळत राहील. तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओची लिस्टसुद्धा दिसेल, प्लेलिस्ट दिसेल, तेथूनही तुम्ही ते बाकीचे व्हिडिओ पाहू शकता.